अकोला शहरातील सिव्हिल लाईन चौकात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं नागरिकांना दिलेल्या पाणीपट्टी देयकाची होळी करण्यात आली। यावेळी महानगरपालिकेच्या मनमानी कारभाराचा निषेध करण्यात आला। भ्रष्टाचार आणि फसवणूक करून मनपानं नागरिकांना 30,000 पाणीपट्टी देयके दिल्याचा आरोप वंचितनं केलाय। महानगरपालिकेनं शहरातील नागरिकांच्या घरगुती नळ कनेक्शनवर मीटर बसवले। या मीटरचे रीडिंग घेऊन नागरिकांना वेळेवर देयके देण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची होती, परंतु संबंधित कंत्राटदारांकडून कुठे वर्षभर तर कुठे 6 महिने रीडिंग घेतल्या गेले नाही, तर काही भागात रीडिंगच घेतल्या गेलं नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीनं केला आहे। महापालिकेच्या फसव्या व भ्रष्टाचारी भाजपाच्या विरोधात हे आंदोलन होतं। 2016 मध्ये सर्वांना सांगितलं की तुम्ही हक्काचे मीटर लावा, पाणी आम्ही रोज देऊ, पण फसवेगिरी होती व भ्रष्टाचार मुक्त होळी करण्याकरता हा जवळपास 30,000 पाणीपट्टीच्या बिलांची आज आम्ही होळी केली असून या भाजपाचा व मनपाचा निषेध केला आहे। जे ज्यांनी भांग घेऊन ते कारभार करतात आहे भाजपवाले, त्यांचा हा निषेध होता। साधारण 2016 मध्ये जो पाणीपट्टी जो 1800 रुपये किंवा 1500 रुपये याचा, तो आज 15,000 20,000 रुपये येत आहे व हे झोपलेले प्रशासक व भाजप यांच्या विरुद्ध हा मोठा आंदोलन आम्ही तपास सुरू केला आहे। आज 30,000 बिलांची आज होळी केली असून हा त्यांचा एक निषेध आम्ही केला आहे।